आणखीन माहिती जाणून घेण्यासाठी जाऊयात माझे सहकारी सुनील कांबळे आता आपल्या सोबत आहेत बीडहून। सुनील, नक्कीच कविता, आपण जर पाहिलं गेल्या 1 ते 1.5 तासापासून जे आहे वाल्मिक कराड यांच्या प्रकरणावर जे आहे ती बीडच्या न्यायालयामध्ये जो आहे ती युक्तिवाद सुरू होता। सुरुवातीला SITच्या अधिकारी जे आहेत गुजर यांनी जे आहे ते न्यायालयासमोर त्यांची जी बाजू आहे ती मांडली। त्यामध्ये त्यांनी सांगितलं की वाल्मिक कराड यांचे जे कॉल्स रेकॉर्डिंग आहे ते त्यांनी न्यायालयासमोर त्यांनी सादर केले। त्याचबरोबर वाल्मिक कराड यांनी सुदर्शन घुले असेल किंवा असं चाटे असेल या दोघांनाही जे आहेत 3 वाजून 20 मिनिटे ते 3 वाजून 30 मिनिटे म्हणजे जवळपास 10 मिनिटे जे आहेत मोबाईलवरून या तिघांचंही संभाषण झालं होतं। हे संभाषण कधी झालं होतं तर संतोष देशमुख यांचं अपहरण केल्याच्या 5 मिनिटाच्या नंतर, म्हणजेच संतोष देशमुखांचं अपहरण केलं आणि या तिघांमध्ये पुन्हा नंतर संभाषण झालं। तर दुसरा मुद्दा पुन्हा पुढे असा आला की त्यानंतर हे सर्व जे आहे कट रचून संतोष देशमुखांची हत्या करण्यात आल्याचं आहे। म्हणजे जे हे CDR जो आहे त्या CDR मधून हे सर्व पुढे उघड झालं आणि संतोष देशमुख यांचं अपहरण करण्याच्या पूर्वी वाल्मिक कराड यांनी संतोष देशमुख यांना जे आहे ते धमकावल्याचं सुद्धा जे आहे ते समोर आले होतं। त्याचबरोबर SITच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा अजून सांगितलं की याबाबत आम्हाला आणखीन खोलामध्ये जायचं आहे। त्याचबरोबर वाल्मिक कराड यांची जी विदेशामधली जी संपत्ती आहे ती जी संपत्ती किती आहे काय आहे त्याच्या संदर्भामधलं जे आम्हाला माहिती आहे ती माहिती काढायची आहे अशीही त्यांनी कोर्टापुढे बाजू आपली मांडलेली आहे। त्याचबरोबर त्यांनी कोर्टाला असंही सांगितलेलं आहे की जो अजून एक आरोपी जो फरार आहे त्या फरार आरोपीला पळवण्या पाठीमागे वाल्मिक कराडचा काही हात आहे का याचाही आम्हाला शोध घ्यायचा। म्हणजे जवळपास अशा 9 ते 10 बाबींवर वाल्मिक कराड यांना SIT कडनं जे आहे ते आम्हाला कस्टडी म्हणजे वाल्मिक कराडची कस्टडी मिळावी अशी जी मागणी आहे SIT कडनं करण्यात आली होती। त्याचबरोबर जे आरोपीचे जे वकील आहेत सुदर्शन ठोंबरे यांनी ज्यावेळेस युक्तिवाद करायला सुरुवात केली, आरोपीची बाजू मांडायला सुरुवात केली, त्यांनी सांगितलं की कोणत्याही आतापर्यंतच्या आरोपीनं जे आहे ते वाल्मिक कराडांचं खुनाच्या गुन्ह्यामध्ये जे आहे ते नाव घेतलेलं नाही, फक्त कॉल जे आहे ते एकमेकांना केलेले आहेत। त्यामुळं कुठंतरी खुनाचा गुन्हा जो आहे या फक्त कॉलमुळे म्हणजे गुन्हा दाखल केला जाऊ शकत नाही असा युक्तिवाद जो आहे तो कोर्टासमोर केला होता। आणि कोर्टाने सुद्धा या सर्व प्रकरणावर विचार करून कोर्टाने सुद्धा जे तपास अधिकारी आहेत त्यांना सुद्धा काही खडसावलेलं आहे। तपास अधिकाऱ्यांना विचारलं की फक्त कॉल किंवा SMS जर करून जर म्हणजे तुम्ही जर एखाद्याला जर खुनाच्या गुन्ह्यामध्ये जर अडकवत असाल तर हे कसं म्हणजे अडकवणार आहे। त्याचबरोबर मोक्का अंतर्गत तुम्ही जो कारवाई केलेली आहे ती कशाच्या आधारावर तुम्ही मोक्का जो आहे तो लावला आहे ही जी आहे अशा पद्धतीने जे आहे आज कोर्टामध्ये जे आहे ते वाल्मिक कराड यांच्या संदर्भामध्ये जे आहे ते सुनावणी झालेली आहे। कोर्टानं बीडच्या कोर्टानं जे आहे वाल्मिक कराड यांना 7 दिवसाची आहे ती SITची कोठडी सुनावलेली आहे। आणि दुसरीकडे आपण जर पाहिलं तर या सर्व प्रकरण सुरू झाल्याच्या नंतर ज्यावेळेस वाल्मिक कराड यांना कोर्टामधून बीडच्या कोर्टामधून घेऊन जात असताना कोठडीकडे त्यावेळेस मात्र समर्थक आणि विरोधक यामध्ये जे आहे खडाजंगी पाहायला मिळाली आणि पोलिसांना सुद्धा या ठिकाणी ही सर्व गर्दी पांगवण्यासाठी बळाचा वापर सुद्धा या ठिकाणी करावा लागला। कविता, पण ही सगळी चौकशीसाठी दिलेली 7 दिवसांची कोठडी आहे, पण वाल्मिक कराडला खून प्रकरणामध्ये आरोपी केलं जाणार की नाही या संदर्भातला प्रश्न अद्यापही कायम आहे। कोर्टात जेव्हा आज युक्तिवाद झाले तेव्हा या मुद्द्यावर काय बोललं गेलं? नक्कीच आता सुरुवातीला हाच मुद्दा होता की वाल्मिक कराड यांचं खुनाच्या गुन्ह्यामध्ये, कारण वाल्मिक कराड हा याच्या अगोदर वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा आहे तो दाखल झालेला होता। मात्र काल ज्यावेळेस केसच्या सत्र न्यायालयामध्ये ज्यावेळेस ही सुनावणी झाली होती त्यावेळेस SIT कडनं मोक्का अंतर्गत जी आहे ती कारवाई करण्यात आली होती आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये 302चा वाल्मिक कराड यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला होता। मात्र ज्यावेळेस आता बीडच्या आज कोर्टामध्ये या सर्व प्रकरणाची सुनावणी सुरू असताना फक्त SITच्या अधिकाऱ्यांकडून कॉल रेकॉर्डिंग जे आहेत किंवा कॉल डेटा जो आहे त्याच्यावरूनच फक्त दावा करण्यात आला की या सर्व प्रकरणामध्ये वाल्मिक कराड याचा जो आहे तो सहभाग असल्याचा, या सर्व खुनाच्या आणि खंडणीच्या प्रकरणामध्ये सहभाग असल्याचा जो आहे तो SITच्या अधिकाऱ्यांनी कोर्टाच्या समोर जी बाजू मांडली। मात्र कोर्टाने या सर्व प्रकरणावर विचार केला की कोर्टाने म्हटलं की फक्त जर फोन केला असेल किंवा जर SMS केला असेल तर खुनाच्या गुन्ह्यामध्ये सहभाग किंवा खून केला असं तर म्हणजे होऊ शकत नाही। त्यामुळे दुसरा तुमच्याकडे काही ठोस पुरावा आहे का याच्यासाठी काय म्हणजे असं याच्यासाठी जे अधिकारी आहेत
SITचे त्यांना जे आहेत कोर्टाने सुनावलेलं आहे. त्यामुळे आता 7 दिवसाच्या या कोठडीमध्ये आणखीन वाल्मिक कराडकडून काय बाहेर निघणार हे पाहणं आता महत्वाचं आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल सुनील. तर वाल्मिक कराड याला 7 दिवसांची SIT कोठडी सुनावण्यात आलेली आहे आणि वाल्मिक कराडला SIT कोठडी सुनावण्यात आल्यानंतर कोर्टाच्या बाहेर वाल्मिक कराड समर्थकांनी काहीसा गोंधळ केला.